मुख्यमंत्र्यांचा रोहित पवारांना फोन आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। रोहित पवार यांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बोलावलेलं आहे। अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवार आक्रमक झालेले आहेत आणि या अपघातासंदर्भात रोहित पवार सातत्याने आपली भूमिका मांडतायत। पत्रकार परिषदा घेऊन त्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करतायत, शंका उपस्थित करतायत आणि आता मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांना फोन केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांना मुंबईमध्ये बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आता रोहित पवार या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार आक्रमक झालेले आहेत। VSR कंपनीवर ते सातत्याने घणाघात करतायत आणि केंद्रीय हवाई मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी लावून धरलेली आहे। त्यांनी सातत्याने पत्रकार परिषदा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि या संदर्भात अनेक महत्त्वाच्या बाबी या सर्वांसमोर त्यांनी मांडलेल्या आहेत। आणि आता काल ते मुंबईमधल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गेले होते। FIR दाखल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना नकार दिल्यानंतर बाचाबाची झाली होती आणि त्यानंतर आज बारामतीमध्ये ते थोड्याच वेळात पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत FIR नोंदवण्यासाठी। या सगळ्या घडामोडी घडत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केलेला आहे। जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जावेद, आताची महत्त्वाची बातमी आहे, रोहित पवारांना मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याचं सूत्रांकडून कळतंय। काय नेमकं मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांना सांगितलंय? विमान अपघाताच्या प्रकरणी कालच मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी जो आहे तो पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्याला कुठेतरी पोलिसांनी फक्त त्यांची अर्ज घेतला, दाखल करून घेतला, मात्र फिर्याद दाखल करून घेतली नाही। त्यामुळे त्यांनी थेट बारामतीत आज येऊन बारामती तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी ते येणार आहेत। आणि त्या अगोदरच मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोनवरून तुम्ही तात्काळ मुंबईला या, आपण या ठिकाणी येऊन मार्ग काढू, चर्चा करू असा देखील फोन केल्याचं खासदार सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता आमदार रोहित पवार आहेत की या पोलीस स्टेशनला येऊन इथून थेट ते मुंबईला जातात का, त्यानंतर तिथं काय चर्चा होते किंवा काय मार्ग निघतोय किंवा गुन्हा दाखल संबंधित कंपन्यांवरती गुन्हा दाखल होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, त्यामुळे आता रोहित पवार फडणवीसांची भेट घेतात का, तिथे जातात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जावेद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आताची महत्त्वाची बातमी, फडणवीसांनी रोहित पवारांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या अपघातासंदर्भात रोहित पवार सातत्याने भूमिका मांडतायत आणि आज ते बारामतीमध्ये FIR नोंदवण्यासाठी जाणार आहेत आणि आता त्या संदर्भात त्यांना फोन आलेला आहे मुख्यमंत्र्यांचा।